वसमत येथील नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 15 ब च्या अपक्ष उमेदवार श्रीमती अंजनाबाई भाऊराव नेव्हल यांनी मतदारांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे। वसमत नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 15 ब च्या अपक्ष उमेदवार श्रीमती अंजनाबाई भाऊराव नेव्हल यांची निवडणूक निशाणी डिश अँटेना आहे। या निशाणीवर ते सध्या जोरदार प्रचार करत आहेत। त्यांनी मतदारांना निवडून देण्याचे आवाहन केले असून आपण जनतेची सर्व कामे करण्यासाठी सक्षम असल्याचे देखील सांगितले आहे। उमेदवार आणि त्यांचे नातेवाईक पुढे मतदारांना काय म्हणालेत पाहूयात। डिश अँटेना आहे। सर्व प्रभागातील मतदार बंधूंना विनंती आहे, माझी आई माझा प्रतिष्ठापनाला आहे आणि माझी आईला एक चिन्हाचं बटन दाबून अजून निशाणी आली नाही किंवा मग ते ईव्हीएम आलं नाही, त्याच्यामुळे एक टाकायचं छत्री। कुठल्या निशाणी आहे? आमची डिश छत्री। हा, प्रभाग 15 ब महिला ओपन। काय मुद्दे आहेत की ज्यामुळे तुम्हाला नगरपालिकेच्या निवडणुकीत उभं राहावं वाटतं? काहीच नाही, माझं आतापर्यंत सामाजिक चळवळीमध्ये सर्व कार्य होतं आणि सामाजिक चळवळीमध्येच राहणार आणि इथून पुढे जे काही कार्य करायचं, अगोदर ज्यांनी रोड केले नाही, नगरसेवकांनी 5-5 वर्ष येत नव्हते, कचरा कुंडी उचलत नव्हते किंवा गाडी नव्हती कोणती, त्यावेळेस आपण कार्य केलेले, त्याच्यावर मला मतदार ओळखतंय आणि ते मला मतदान टाकणार आहे। ॲम्ब्युलन्सची सुविधा पहिले, नंतर शैक्षणिक आणि डिजिटल वॉच, म्हणजे की आपलं लेकरू गल्लीतलं कोणाकडे गेलं तर आपलं एक ऑफिस राहील, त्या ऑफिस मध्ये क्लिक केलं की ते मॅनेजर सांगेल की हे इथं आहे, सगळ्याची सुविधा मिळेल। गल्लीमध्ये माझ्या भरपूर ट्युशन आहेत, सगळे विद्यार्थी येतात आजूबाजूला, त्यांचं संरक्षण करण्याचं कार्य मी करेन। वार्ड क्रमांक 15 इथल्या मतदारांना नम्र निवेदन आहे, या वार्डातून उभे असलेला उमेदवार श्रीमती अंजनाबाई भाऊराव नेव्हल ब मध्ये म्हणजे अपक्ष उमेदवार आहेत हे, आणि या वार्डात हे जर मतदानाच्या आधारातून निवडून जर आले, या लोकांनी जर त्यांच्यावर हा आशीर्वाद वर्षावला तर ते या वार्डातल्या प्रभागासाठी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करणार आहे, जे आरोग्याच्या बाबतीत लवकर उपलब्ध व्हायला पाहिजे म्हणून, आणि कचरा कुंडीचं व्यवस्थापन करणार आहे। शिवाय शाळेतील मुलामुलींसाठी GPS चे वॉच ते वितरण करून त्यांच्या सुरक्षेची नियंत्रण किंवा निगराणी करणार आहेत, आणि प्रभागातील रोड नाल्या याचं सुद्धा व्यवस्थापन व्यवस्थित करणार आहेत, आणि महिलांसाठी महिलांचे सक्षमीकरण केंद्रांची निर्मिती करणार आहेत इथे, आणि सुशिक्षित बेरोजगार जे युवक युवती आहेत त्यांचं रोजगार शिबिरे इथे उभारतील किंवा त्यांचं कार्यक्रम राबवतील। काय आव्हान असेल मतदारांना एकच आव्हान आहे की आतापर्यंत प्रत्येक पक्षातले तुम्ही आपण उमेदवार इथं निवडून दिलेला आहे, त्यांनी त्यांच्या परीने कामं केलेले आहेत, पण आता एक अपक्ष उमेदवार म्हणून यांना एक संधी मिळावी आणि यांचं सुद्धा तुम्ही सेवा काय करतील ही तुमची याची संधी त्यांना देण्यात यावी। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।